ए ईड झाली का तू? हो येड लागले मला. मग काय झालं? उठा झोपून झालं असेल तर आता उठा. माझ्या तोंडावर साडी का मारली तू? का म्हणतो तोंडावर साडी? ही असली साडी घेऊन आला तुम्ही मला. काय झालं आता ह्याला? बघितली का कसली साडी? काय झालं आता ह्याला? कसली भारी साडी आहे. भारी साडी. मग? तुम्हाला कळतं का काय साडीतलं? कळतं का म्हणजे? एखादी गोष्ट आणायला लावली तरी असली सगळी हलक्या क्वालिटीची घेऊन यायची का? अरे मग तुला चल म्हणलं होतं ना, तू काय म्हणली या जाऊन तुम्ही घेऊन या. मला कळते का साडीतलं काय? चांगली साडी नाव आहे ही, बघू. अरे कसली साडी आहे? अशी साडी कुठे भेटली का तुला? 100 रुपयाची साडी. 100 रुपये साडी आहे बा. मग किती रुपयाची? 120 रुपयाची आहे. हो 20 रुपये फक्त जास्त. 600 रुपये साडी आहे. तोंडात निघाला माझी ती. 1000-1500 ची साडी घेऊन यायची ती असली साडी घेऊन आलाय व्हय? तू आल्यास तर घेऊन दिल्यास नाही मला एक गोष्ट सांगा, हा. मी कार्यक्रमात जाताना ही असली साडी घालून जायची का? मग काय घातलं काय होतं त्याला? तुम्ही जासाल का असं साधं असली कपडे घालून जासाल का तुम्ही अरे कार्यक्रमाला? मग आम्हाला 12 महिने 12 असलं जाय मी कुठे बी नाही, आम्हाला असंच आहे. होय तुला चांगली साडी घेऊन दिली ती बघ. ही चांगली साडी आहे. मग काय अगं बाळ साडी बघ ना, काय कुठे बघ ह्याला टच बॅग कुठं सांग बरं मला. कुठे टच बॅग? किती भारी साडी दिसते आज. तू घातली तर किती अंगावर दिसेल बघ. काय नको मला ही असली साडी. चांगली 1.5-2 हजाराची साडी घेऊन यायला सांगितली होती मी तुम्हाला. एवढे पैसे नव्हते माझ्याकडे एवढे घ्यायला तुला पैसे साडी. नाहीत. आणि तू कशाला साडी अंगावर फिरली की माझ्या? तू कशाला अशी फिरली तीन मी? एक सण खालीच पडते मग. द्या बरं मला. झालं मारामारी झालं. डोक्यात तुझ्या. चांगलं तुम्हाला बोलते. सुचतं मारामारीचं, मला नाही सुचत. मग कशाला आली तू माझ्या घरी तंत्र कशाला करत? आली मग दाखवायला नको का तुम्हाला? अरे मग घरी बोलायचं मला फोन करून. मोबाईल आहे ना माझ्याकडे. करायचं. असली साडी तिथं घालून गेली तर लोक कशी हसतील की मला सगळे नवऱ्याने असली साधी साडी घेऊन दिली म्हणून. एवढी वार घालते काय एवढी भर नाही, मला चांगली साडी पाहिजे. नाहीत पैसे मिळून कुठं घेऊन देऊ तुला मी? मला नाही माहित कुठनं पण घेऊन या. एवढी बार घाल. नाही मला चांगली साडी पाहिजे, मला तसली साडी चांगली. घालून कुठं जाणार मला? अरे काय होते साडी काय काय होतंय म्हणजे असली साडी घालून जाणार नाही मी माझ्या आईच्या घरी, सांगते तुम्हाला. घाल एवढी बार काय होत नाही. तुम्हाला कुठं बाहेर जायचं असलं, कामावर जरी जायचं असलं तरी तुमची कपडे तुम्हाला इस्त्री करायला लागतात, नवीन कपडे लागतात. आणि मी असली साडी घालून जायची माझ्या आईच्या घरी? माझं वजन आहे, मला माणसं हे होय. करतात. आणि आमचं काय आहे? तुमचं काय मग? तुमचं आम्हाला काय काही इज्जत बिज्जत नाही का गावात आमच्या? आहे की मग दिली की 600 रुपये साडी आणून? ही 600 रुपयाची साडी ना, तुम्ही मला खोटं बोलू नका काय. अरे 600 रुपये साडी बघ की जरा सेंट मारून आणले बघ. हे सेंट मारून आणलाय? मग काय? नवीन कपड्याचा असाच वास येतो, सेंट मारून आणलाय म्हणे. बरं घाल 600. काय नाही मी नाही घालणार मला. लेंगा 200 रुपयाचं, शर्ट 300 रुपयाचं, 500 रुपयाचं. सांगू तुला नका. 100 रुपये जास्त देऊन सांगू साडी नका घेतली मला. तुम्ही माझ्याशी किती खोटं बोलता आणि किती खरं बोलता नाही चांगलं मला माहिती आहे. मला चांगली साडी पाहिजे, मी ही साडी घालूनच जाणार नाही. एवढी बार घाल. तुला नंतर बाहुबली घेऊ, बाहुबली साडी. हो. तुम्ही असंच म्हणता, कितीतरी वेळा असंच म्हणलं असेल. मागच्या दिवाळीला पण असंच म्हणलं होतं. एवढी बार काय होते त्याला? आणि हलक्या क्वालिटीच्या साड्या आणून देताय मला. हलकी क्वालिटी का 600 रुपयाला का 600 रुपयाला का एक दिवस ही काम साडी 600 रुपयाची नाही. 600 रुपयाची आहे. नाही साडी 600 रुपयाची. मला 600 रुपयाची आहे. कळतं. मला कळतं का तुम्हाला कळतं? मला जास्त कळतंय. होय. मग दुकानात कामाला होता काय? कामाला नव्हतं पण मला माहिती साड्यांचं काय. खोटं बोलतात माझ्या. काय खोटं बोल? हा बघ. माझ्या घरच्याकडून तुम्हाला चांगली चांगली कपडे पाहिजे असतात. बरं राहू दे. सासूरवाडीला तुला जायचं. नको आहे ना, तुला नको आहे ना तिकडे साडी. काय मला दुसरी साडी पाहिजे. अरे मग दे ना मग ही साडी. आणि या साडीचं काय करणार? चल साडी बिडी काय नाही, तो निघायचं बघ. चल साडी साडी फाडी ना मी तुझ्या फाडा डोक्याला बरं नको. साडी. फाडा. तुम्हालाच फाडते का नाही बघा साडी 600 फाडली तर. रुपयाचं मला 600 रुपयाचं तुझं काय जाणार नाही. नको हे करू लय. 100 रुपयाची साडी घेऊन मोठेपणा दाखवायचा. 600 रुपयाची साडी बघ बरं अशी अशी करून बघ तिला. ह्याच्यावर काही लेबल पण नाही. 600 रुपयाची का कितीची आहे ती? मग लेबल दाखवल्याशिवाय मग साडीची किंमत ठरती का? हो. 600 रुपये साडी आहे ती. मी कुठल्या तरी सेल मधनं उचलून आणली असेल 100 रुपयाची आणि म्हणे 600 रुपयाची साडी आहे. सेल फेल तुला काय असलं मी माणूस वाटलं मी कुठून बी घ्यायला. तुमची किती लायकी आहे ना मोठ्या दुकानात जायची ते मला चांगलंच माहिती आहे. सर काय सर आता कुठं चाललाय? जातो की बाबा माझं चांगलं घरी तिथं झोपावं म्हटलं बाबा सावलेलं त्याला आले किरकिर करत तिथं पळत. ह्याचं सांगा मला साडीचं काय तिकडे दाखव साडी. काय दाखव करणार बघू दे आहे? मला. बघून काय करणार आहे? घेताना बघितली नाही का? बरं ही साडी काढ. काय म्हणजे ही अंगावर साडी काढ आणि ही घाल कशी दिसते बघ. नाही पण मला नाही पाहिजे ही साडी. अरे बाळा ही मला साडी. भारीतली साडी पाहिजे. अहो, अगं. खाली सगळी. अरे साडी भारी आहे ही, तू घालून ती बघ. घातल्यावर मग कळलं तुला. 600 रुपये साडी एडी आहे का तू? मी घालतो 500 रुपयाचं तुला घेतो 600 रुपयाचं. बायको माझ्या चांगली दिसली पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? मग असं वाटत नाही का सासरवाडीला गेल्यावर पण बायको चांगली दिसली पाहिजे? होय. मग आणि तुझा तो बाप तसला काय घेऊन देते का मला? काय घेऊन दिलं का त्यानं आजपर्यंत? अयो बापाकडून घेताना नाही असं म्हणत. अरे तुझा बाप मला चांगलं मागतला मागत असं की कपडे एवढी पाहिजे आणि तेवढी पाहिजे. ऐक, तुझा बाप घरात बसला का नाही मला म्हणते इकडे पाहून आणि घरच्या पाठी मग नेते म्हणते गायचे बघू अर्धी असला तुझा बाप आहे हावरा सांगायला लागली मला बापाचं ते. कपड्याचं चाललंय बाकीचं काढू नका काय मग तुम्ही. तू कशाला बाकीचं काढते तुला काय मी बोलतो का? कपड्याचंच बोलले ना. आणि मग राहू दे चल. राहू दे चल. सांगायला लागली मला जाई सी साडी काढ काय? निघाल. नाही नाही मला दुसरी साडी पाहिजे. मी नाही घेऊन जाणार ही साडी. पाहिजे घेऊन चल नसतं घेऊन देत आता चांगली घेऊन दिली तिला का तुला बोल लागली मला. नाही घेऊन जाणार तुम्ही चांगली साडी. आहेत पैसे नंतर घेऊन देतो वाटलं तर. नंतर म्हणजे ज्यावेळेस पेमेंट तुमचा नंतर कधी उगवतच नाही मला चांगलं माहितीये. माहिती आहे ना मग कशाला मग तीच काय मागायचंच नाही का म्हणजे मी तुमच्याकडं? दिली तर घाल ना माझ्याकडे नाही तेवढे पैसे बाबा. दुसऱ्याचं काम करायचं पैसे देऊन टाकायचे मला का? आपलं मुद्दाम हे करतेस पिळून खायची ठेवलंच नाही काय मला दुसरी साडी पाहिजे. मला ही साडी नकोय.
बरं नंतर घेऊन देतो तिकडे आता मी आता हीच नंतर घालतो. कधी मला जायचंय उद्या परवा नंतर कधी घेऊन देणार आहे उद्या घेऊन देतो की मग आणि आज घेऊन दिली तर काय बिघडत आज नाहीत पैसे माझ्याकडे आणि उद्या कुठं येणार आहेत उद्या आणतो कोणाकडनं तरी मग आज या मागून कोणाकडून तरी काम कर बापाला फोन लाव चल बापाला फोन लावून काय करू त्यांना म्हणा पैसे द्या साडी घ्यायची तुम्ही तुमच्याकडे तुम्ही यायचं तुम्ही घेऊन द्यायचे बापाच्या पैशाची काय घेऊ मी घे एवढी बार काय होत नाही एवढी बार प्रत्येक वेळेस त्यांच्याकडूनच घेऊन येते हो आम्ही बेकार नाही तोय मग नाहीतर काय ह्याच्या त्याकडून पैसे मागायचे आणि घ्यायची साडी मी घेऊन दिली माझी तू घातली पाहिजे साडी मग ही साडी द्या आणि दुसरी साडी घेऊन या जा नाही ती तसं उधारीवर आणली ही बी साडी हो मग आता उधारीवर आणली की साडी त्यांना म्हणलं द्या उधारी तर मी घेऊन दिली मग उधारीवरच ही देऊन या दुसरी घेऊन या ना नाही तशी देतात देतात, एवढी मला दुसरी साडी पाहिजे मला नाही ते माहिती उधार घ्या ते घ्यावरनं चांगलं मी द्या त्यांना म्हणायचं नाही पटली ही साडी दुसरी द्या एवढं काय तुम्हाला बोलता येत नाही का ठीक आहे, चल. नाही काय एवढी बार मग घ्या. दुकानात घेतात परत साडी नाहीच घेत ती घेतात मला माहिती आहे आणली सेलवरनं मी म्हणलं होतं का नाही सेल मत नानी म्हणून मग तुम्ही आता नव्हतं पैसे काय करावं मग खोटं कशाला बोलताय माझ्याशी आणि मग काय काय खोटं बोललंय काय खोटं बोललोय जर- 100 रुपयाची साडी मला चांगलं कळतंय देन की काय पडत 100 रुपये साडी 600 रुपयाची आहे इस्त्री बघ कसली खट्ट आहे इस्त्री साडीला मग बॉक्स असल्या साडीला इस्त्री करतात ते करतात पेपर टाकून होय मग? मला नका शिकू काय तुम्ही धर राहू तुम्ही दे साडी घालता का मी घालती मी बी घातली होती एकदा तुला नाही माहित कार्यक्रम मध्ये एकदा होय धर त्याच लायकी ही फाटली वाटते इथं बघ. फाटलेली साडी घेऊन आलात अहो, बघायचं तरी साडी घेताना अरे सेलचं म्हणल्यावर याच देणार घेऊ फाटलेलं फिटलेलं कुठे बी आणि म्हणे 600 रुपयाची साडी आहे 600 रुपयाची ती 6 साड्या घेतल्या होत्या 600 रुपयाच्या ती वाटत आलोय मी होय का म्हणून असंच मन मोठं आपलं केवढं उद्या मोठं चाललं असेल ना तुमचं बरं, राहू दे, चल, घर जा, घे, घे. घेऊन जा तुम्हीच ती देऊया परत घेऊन जावा का मी घालू का साडी आता घरात घाला. जाऊन? का काय पटकन त्याच लायकीचं आहे तुम्ही. वा काय लायकी आमच्या घरात जाऊन बाई बनवतीस काय तू बाय माणूस आहे तू घातली पाहिजे साडी मी नाही घालू शकत ही साडी घ्यायची व्यवस्थित घडी करायची आणि सेल मध्ये देऊन दुसरी साडी घेऊन यायची अरे तिथे लिहिलं होतं एकदा विकलेली गोष्ट मी परत घेणार नाही म्हणून घेतात तुम्ही मला काही पण सांगता घेतात मला माहिती ए, मी नाही जाते साड्या घ्यायला मला घेत धर साड्यांचा घेऊन डोक्याला ताप करू नको माझ्या इकडे बघा जर तोंड इकडे इकडे बघा. ही साडी तुमची तुम्ही ठेवा मला दुसरी साडी घेऊन द्यायची ए अगं धरी साडी बरं तुला नाही मी आणतो नंतर आता खाली धर धर